तुमच्याकडे सुद्धा चटईची अशी अवस्था होते का? ही जुनी चटई पाहू शकता खराब झाली. नवीन चटई आहे तर ती वापरायच्या अगोदर ही टिप्स नक्की फॉलो करा. आपल्याला चटईच्या लांबीची पट्टी काढून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार. बघू शकता मी रुंदी ठेवली आहे 4 इंच आणि आपल्याला अशा कोणत्याही आवडीच्या कलरनुसार आपल्याला पट्टी काढून घ्यायची आणि आपण जसं गोट लावतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला या प्रकारे चटईला पूर्ण ज्या 2 बाजू असतात ना, जिथे बघू शकता या असे फोल्ड केलेले असतात ना, ती जागा ना लगेच ओपन होते आणि तिथून आपल्या जी चटई आहे ना तिथल्या सगळ्या कडा बाहेर सुटल्या जातात आणि चटई लवकर खराब होते. लहान मुलं जर असतील ना तर ती जास्तच अशी ओपन करतात, मग लवकर खराब होते. तर तुम्ही सुद्धा चटई नवीन आणल्यानंतर वापरायच्या अगोदर ही टिप्स नक्की फॉलो करा. या पद्धतीने पायपिंग गोट जसा आपण देतो ना सेम त्याच पद्धतीने ही पट्टी आपल्याला गोट प्रकारे लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजून आपल्याला पलटून घ्यायची. पाहू शकता सुरुवातीला अगोदर एका साईडून नंतर दुसऱ्या साईडून मी तुम्हाला लावून दाखवलेली आहे. या पद्धतीने आपल्याला चटईला गोट लावून घ्यायचा आहे. यामुळे आपली चटई लवकर खराब होणार नाही. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर दिसतो. कलर जर कॉम्बिनेशनमध्ये लावला ना तर अजून छान लुक येतो. मळणारे कलर लावू नका नाही तर लवकर खराब होते. असे थोडेसे डार्क कलर असतात ना जे लवकर खराब होत नाहीत असे कलर यूज करा. तर बघा दोन्ही बाजूला मी चटईला या प्रकारे गोट लावून घेतलेला आहे आणि ही फायनली आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.